नमस्कार, मी आरती सावंत. आज मी तुमच्याकडे घेऊन आली आहे उपवासाची थालीपीठ भाजणी. ती कशी करायची ते आज तुम्हाला मी सांगते. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाची थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य सांगत आहे. मी 1 कप म्हणजे 1 पेला साबुदाणे घेतलेले आहेत. जिरं 1 चमचा घेतलेले आहेत. तुम्ही लहान 2 चमचे घेतलात तरी चालेल. वरई घेतलेली आहे 1 पेला, हे बघा, आणि 2 पेला राजगिरा घेतलेला आहे. वाण्याकडे सहज मिळेल तुम्हाला ह्या राजगिरा. आता आपण हे सर्व भाजून घेऊया. कढई मी गरम करत ठेवलेली. आता मी स्लो गॅस करत आहे. सर्व स्लो गॅसवरच भाजायचं आहे. सर्वात प्रथम मी जिरं घेत आहे. जिरं भाजून घ्या हलकंसं, जास्त भाजू नका नाहीतर ते कडवट लागेल. हलकंसं गरम करा. जिरं चांगलं तापलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. मी आता खाली कॉटनचा कपडा घातलेला आहे. आता मी काढत आहे. कॉटनच्या कपड्यावर घाला. आपण जे काही आपण भाजणार आहोत, साबुदाणा, राजगिरा, वरई, हे सगळं कॉटनच्या कपड्यावर घाला, नाहीतर घाम सुटतो. परात खाली आहे आणि त्याच्यावर कापड आहे. कापड घालणं गरजेचं आहे. तर आपण जे काही धान्य भाजत आहोत त्याला मग थोड्या वेळाने घाम सुटतो, पान सुटतं आणि मग तुमचं पीठ जास्त दिवस टिकणार नाही, ओलावा येईल. म्हणून वरई घालत आहे 1 पेला. गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे आणि छानपैकी वरई गरम होऊ दे आणि मगच परातीत घाला. छानपैकी भाजून घ्या वरई. उपवासाच्या 9 दिवसांमध्ये ही थालीपीठ भाजणी बनवून ठेवा आणि मग जेव्हा तुम्हाला उपवासाचे थालीपीठ बनवायचे असेल तेव्हा तुम्ही लगेच करू शकता. वरई चांगली भाजलेली आहे, गरम झालेली आहे. तुम्ही कोणतीही थालीपीठची भाजणी, नॉर्मल थालीपीठचं भाजणी असू दे किंवा उपवासाचं थालीपीठ भाजणी असू दे, चांगलं भाजा जेणेकरून 2 ते 3 महिने पीठ चांगलं राहतं. आणि हे उपवासाचं थालीपीठ भाजणी 1 महिना चांगलं राहतं. चांगलं एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा पीठ. आता आपण हे ट्रान्सफर करूया परातीत मी वरई घालत आहे, जी आपण चांगली भाजून घेतलेली आहे 2 ते 3 मिनटं. आता आपण पसरून घेऊया जेणेकरून गरम वाफ निघून जाईल. साबुदाणा घालत आहे 1 पेला. ते पण स्लो गॅसवरच भाजायचं आहे साबुदाणा. मी अन्नपूर्णा चॅनलवर आज मी अपलोड केलेलं साबुदाण्याची खीर, तो तुम्हाला खूप आवडलेला आहे. भरपूर सारा प्रतिसाद तुम्ही मला दिलेला आहे, त्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद मानते. थँक्यू सो मच. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत जावा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. साबुदाणा छानपैकी भाजून घेऊया. अजून थोडं भाजायचं आहे. वरई लगेच भाजून होते पण साबुदाणा थोडासा वेळ लागेल. साबुदाणा 7 ते 8 मिनिटं मी भाजून घेतलेला आहे. छानपैकी गरम झालेला आहे. आता आपण ट्रान्सफर करूया. साबुदाणा जो भाजून घेतलेला 10 मिनिटं, 7-8 मिनिटं म्हणजे, तो घातलेला आहे परातीत. पसरून घेऊया साबुदाणा. 2 पेला राजगिरा घेतलेला आहे. स्लो गॅसवरच राजगिरा भाजून घ्यायचा आहे.
उपवासाचा थालीपीठ भाजणीचा सुगंध येतोय छानपैकी. राजगिरा छानपैकी भाजून घेऊया. सात ते 8 मिनिटं लागलेली आहेत. छानपैकी भाजलेले आहे. असा चटका लागत आहे. आपण चेक केलं ना तर चटका लागत आहे. आता आपण परातीत ट्रान्सफर करून घेऊया हा राजगिरा जे आपण भाजलेला आहे 7-8 मिनिटं. आता मी ट्रान्सफर करत आहे आणि पूर्णपणे पसरून घेत आहे. आपलं सर्व भाजून झालेलं आहे उपवासाची थालीपीठ भाजणी. आता आपण गॅस बंद करूया. उपवासाची थालीपीठ भाजणी भाजून झालेले आहे. परातीत मी सगळे धान्य सर्व साबुदाणा, वरई, राजगिरा, जिरं हे सर्व भाजून झालेले आहेत. आपली तयार झालेली आहे उपवासाची थालीपीठ भाजणी. आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊया आणि मग ही उपवासाची थालीपीठ भाजणी घरघंटीला तुम्ही ही पूर्णपणे बारीक करा. म्हणजे 1 नंबर जाई आहे ती बारीक होऊ शकते घरघंटीवर, किंवा तुम्ही गिरणीवर तुम्ही देऊ शकतात. मग त्यांना सांगा की उपवासाची थालीपीठ भाजणी आहे, मला बारीक हवं आहे. आणि तुमच्याकडे घरघंटी असेल तर 1 नंबरवर चांगलं बारीक होतं. म्हणजे कोणतीही थालीपीठ भाजणी हे 1 नंबरवर दळा. आता आपण हे पूर्णपणे थंड करूया आणि मग घरघंटीला मी हे दळून घेते. उपवासाची थालीपीठ भाजणी जे आपण मगाशी भाजून ठेवलेले पूर्णपणे थंड झालेले आहे. आता मी घरघंटीला लावून घेते. छानपैकी बारीक करून घेणार आहे. आता मी सगळं काही घरघंटीवर दळत आहे. माझ्याकडे घरघंटी आहे तर मी स्वतःच दळते. आता आपण हे बारीक करून घेऊया. घरघंटीवर लावलेलं आहे. मी 1 नंबर जाळीवर म्हणजे 1 नंबर प्लेटवर मी दळणार आहे उपवासाची थालीपीठ भाजणी. तुम्ही नॉर्मल थालीपीठ भाजणी ही 1 नंबरवर तुम्ही दळू शकतात. दिसतंय का? हे बघा. आता मी हे दळून घेते. आता आपण घरघंटी बंद करत आहे. आता घरघंटीवर उपवासाचं थालीपीठ भाजणी पीठ तयार झालेलं आहे. थंड झाल्यावर मी दाखवते तुम्हाला. हे बघा, मी घरघंटीमधून पीठ काढलेलं आहे उपवासाची थालीपीठ भाजणीचं. एकदम बारीक वाटलेलं आहे. घरघंटीवर छानपैकी बारीक केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही तुमच्या घरघंटीवर किंवा कोणाकडे असेल तिथे बारीक दळायला सांगा किंवा गिरणीवरही त्यांना बारीक दळायला सांगा. ही उपवासाची थालीपीठ भाजणे तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे, तिथे जाऊन क्लिक करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू. नमस्कार, मी आरती सावंत. आज मी तुमच्याकडे घेऊन आली आहे थालीपीठाच्या पिठापासून खमंग खुसखुशीत असं थालीपीठ बनवलेलं आहे. हे बघा. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गेल्या व्हिडिओमध्ये मी उपवासाची थालीपीठ कशी बनवायची ते तुम्हाला मी सांगितलं. मी एक मोठं बाउल घेतलेलं आहे उपवासाची थालीपीठ भाजणे. ओला नारळाचा चव मी 2 टेबलस्पून घेतलेला आहे. किसलेलं बटाट्याचा किस आहे. हे मी 3 बटाटे उकडून घेतलेले होते आणि 5-6 शिट्या केल्या आणि किसणीवर किसलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट आहे 4 टेबलस्पून म्हणजे अर्धी वाटी. 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या खलबत्त्यावर ठेचलेल्या आहेत आणि कोथिंबीर. आता आपण उपवासाची थालीपीठ भाजणीचं पीठ बनवलेलं, तर पिठांपासून आपण खुसखुशीत असं खमंग असं थालीपीठ बनवणार आहोत.
परातीत मी उपवासाचं थालीपीठ भाजणीचं पीठ मी घेत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टोटल 10 पिठांचं मी 10 पिठाचे गोळ्याचं पीठ घेतलेलं आहे. मी पूर्ण हे बघा मोठी आहे वाटी. तुम्हाला जेवढं पीठ हवं आहे तेवढं तुम्ही घ्या. ओला नारळाचा चव घालत आहे, शेंगदाण्याचा कूट, बटाट्याचा कीस 3 मध्यम आकाराचे घेतलेले आहेत. 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचा ठेचा बनवला आहे तो घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा घ्या. तुम्ही जेवढं तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्या. मी 10 थालीपीठ बनवण्यासाठी मी 8 मिरच्या घेतलेल्या. चवीनुसार मीठ, कोथिंबीर तुम्ही उपवासाला वापरत नसाल तर नाही घातली तरी चालेल. जर तुम्ही खात असाल कोथिंबीर उपवासामध्ये मग घाला. आता आपण हे सगळं एकत्रित करून घेऊया, मिक्स करूया सगळ्या पिठांमध्ये. मग पाण्याने पीठ मळूया. पिठाचा छानपैकी सुगंध येत आहे. जे आपण छानपैकी काल बनवलेलं पीठ, छान सुगंध येत आहे. तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी टिफिनसाठीही बनवून देऊ शकतात किंवा ऑफिसला जातानाही घेऊन जाऊ शकतात. आणि हे उपवासाचे थालीपीठची भाजणीचं पीठ हे 1 महिनाभर छानपैकी टिकून राहतं. छानपैकी मिक्स केले आहे. आता मी पाण्याने थोडं पाणी घेऊन पीठ मळणार आहे. आपल्याला सैलसरच पीठ मळायचं आहे. उपवासाचं थालीपीठचं भाजणीचं पिठाचं खमंग असं थालीपीठ बनवणार आहोत. सैलसर पीठ मळा. थोडं पाण्याचा वापर करूनच करा, एकदम पाणी घालू नका. पीठ मी मळून ठेवलेलं आहे. आता आपण या पिठाचे गोळे काढूया. आपल्याला जेवढं पाहिजे आहे तेवढे गोळे काढा आणि खमंग खुसखुशीत असं थालीपीठ बनवूया. हे बघा मी पिठाचे गोळे केलेले आहेत. थोडं पीठ घेऊन आपल्याला जेवढे पिठाचा गोळा घ्यायचा आहे तेवढा घ्या. हे बघा पोळपाटावर मी एक रुमाल घेतलेला आहे कॉटनचा. थोडंसं पाणी वापरत आहे हलकंसं आणि एवढा मी गोळा घेतलेला आहे. हे बघा आता आपण पाण्याने थापायचं आहे. पातळच थापायचं आहे हे थालीपीठ. थोडं पाण्याचा वापर करून थापायचं आहे. तुम्हाला जाडसर पाहिजे असेल तरी चालेल, काही हरकत नाही. तुम्ही लाटणीने पोळपाटावर लाटूही शकतात, पण मी थापून घेत आहे. मला जितकं जमतं तेवढं मी पातळ थापून घेत आहे. हे बघा मध्ये गोळा करत आहे, साईडने होल करत आहे, जेणेकरून आपण तेल घालू शकतो आणि आपलं खमंग खुसखुशीत थालीपीठ होऊन जाईल. हे बघा
चपातीच्या तव्यावर करत आहे, गॅस स्लो करत आहे। आता मी तेल लावत आहे। तुम्हाला तूप वापरायचं असेल तरी चालेल, शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी चालेल। आता मी हे थालीपीठ तव्यावर घालत आहे आणि थोडंसं पाण्याचा वापर करत आहे, जेणेकरून आपलं थालीपीठ लगेच निघेल रुमालावरून। हे बघा, थोडं थोडं तेल घालत आहे। सगळीकडून तेल घाला किंवा तूप घाला। आपली गॅसची फ्लेम स्लोच असायला पाहिजे। झाकण ठेवत आहे। 5 मिनिटांनी मी झाकण काढणार आहे। पाण्याचा वापर करत आहे, परत एकदा दाखवते। थोडं थोडं पाणी घेऊन थापायचं आहे, अलगद हळूवारपणे थापा। आता मला खूप प्रॅक्टिस झाल्यामुळे मी फटाफट थापत आहे। आता हळूवारपणे थापा। सगळ्या बाजूंकडून पातळ थालीपीठ बनवायचं आहे। तर तुमचं पीठ घट्ट असेल तर तुम्ही पाणी घालून, थोडं थोडं पाणी घालून पीठ अजून मळा। गोल करत आहे। हे बघा, झाकण काढत आहे। तर आपण हे पलटून घेऊया अलगद। हे बघा, छानपैकी भाजू पूर्णपणे खरपूस झालेली आहे। आता आपण साईडने थोडंसं तेल घालूया, किंवा तूप घाला किंवा शेंगदाण्याचंही तेल वापरू शकता। थोडंसं मध्ये मध्ये आपण होल केलेले आहेत, तिथे आपण तेल घातलेलं आहे। आणि आता खालची बाजू छानपैकी खमंग खुसखुशीत होऊ दे। 7 ते 8 मिनिटं लागतात खालची बाजू व्हायला, जास्त वेळ लागणार नाही। आता आपण पलटून घेऊया। हे बघा, छानपैकी खरपूस झालेलं आहे। हे बघा, मला दाखवते। हे बघा, छानपैकी झालेलं आहे। मी काढत आहे चाळणीवर। हे बघा, मी गॅस स्लो करत आहे। दोन्ही ठिकाणी मी थालीपीठ बनवत आहे। जे थापलेलं थालीपीठ आहे ते घालत आहे, अलगद काढा। थोडं थोडं तेल घालून खमंग खुसखुशीत असं थालीपीठ बनवायचं आहे। वरून झाकण ठेवायचं आहे। आता मी झाकण काढते आणि अलगद काढते। छानपैकी खरपूस झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता खालची बाजू पण छानपैकी खरपूस होते। थोडंसं तेल घालूया। जर गरज वाटत नसेल तर नाही घातलात तरी चालेल, कारण ऑलरेडी आपण तेल चांगलं घातलेलं आहे। तर खालची बाजू छान कुरकुरीत होते। अलगद करूया, कारण का बटाटा घातल्यामुळे चिपकू शकतं। हे बघा, छानपैकी खरपूस झाले। आता मी चाळणीवर काढून घेते। पूर्णपणे थंड होऊ दे हे थालीपीठ। अशा प्रकारे सर्व थालीपीठ असेच बनवायचे आहेत। हे बघा, खुसखुशीत खमंग असं थालीपीठ आहे। हे बघा, दोन्ही बाजूनी छानपैकी खरपूस भाजलेले आहेत। सोबत दही आहे, तुम्ही शेंगदाण्याची चटणीचाही वापर तुम्ही करू शकतात। मी ताजं दही घेतलेलं आहे। सोबत उपवासाचे थालीपीठाच्या पिठापासून खमंग खुसखुशीत असं थालीपीठ बनवलेलं आहे।
तुम्ही बघू शकता. तुम्हाला संपूर्ण उपवासाचा थालीपीठ आणि उपवासाची थालीपीठची भाजणीपासून खमंग खुसखुशीत असं थालीपीठ बनवलेलं आहे. हा संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू. गॉड ब्लेस यू. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे, तिथे जाऊन क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू. हे बघा, छानपैकी नरम झालेला आहे, एकदम फोल्ड होतं. म्हणून थालीपीठ, उपवासाचं थालीपीठ आपण पातळच थापायचं आहे, जेणेकरून आपलं हे बघा छानपैकी फोल्ड होत आहे.